शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी उच्चभ्रू वस्तीत घरफोडी करणारे हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात गंगापूर पोलिसांना यश आले आहे। 24 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत शरण बंगलो, शारदानगर, गंगापूर रोड, नाशिक या ठिकाणी अज्ञात आरोपींनी फिर्यादी यांच्या पाठीमागील किचनच्या ग्रिल कट करून त्यावाटे आत प्रवेश करून घरातील मुख्य बेडरूममधील कपाटातील तिजोरी, त्यातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने व घरातील टिसो कंपनीचे घड्याळ, एअरपॉड असा एकूण 2,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता। म्हणून त्यावरून फिर्यादी यांनी फिर्याद दिल्याने गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 315/2023 भारतीय दंडविधान कलम 454-380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक यांनी सुरू करून घटनास्थळावरील तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी हे वापी, गुजरात परिसरात फिरत आहेत अशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलीस हवालदार नाझीम पठाण, पोलीस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, पोलीस अंमलदार राहुल पालखेडे अशांनी वापी, गुजरात येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला। आरोपी हे एका हॉटेलवर थांबले असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील संशयित आरोपी रोहन भोळे वय वर्ष 36 राहणार उपनगर नाशिक, ऋषिकेश उर्फ गुड्डू मधुकर काळे वय वर्ष 27 राहणार नाशिक रोड यांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत माहिती विचारली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यांच्या कब्जात गुन्ह्यातील चोरीस गेलेले फिर्यादीचे ॲपल कंपनीचे एअरपॉड, टिसो कंपनीचे घड्याळ तसेच फिर्यादी यांची चोरीस गेलेली बॅग मिळून आली आहे। आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH05 CB 3840 ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले। सदर कार चोरीबाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 253/2023 भारतीय दंडविधान कलम 454-380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदर कारमध्ये घरफोडी करण्याकरिता वापरण्यात येणारे अत्याधुनिक साहित्य ज्यात लोखंडी कटवणी, ग्राइंडर मशीन, स्क्रूड्रायव्हर, करवत, गॅस गन व गॅसचे एक छोटे सिलेंडर असे साहित्य मिळून आले आहे। सदर गुन्ह्यात आरोपींना अटक करून तपास करत असताना आरोपीकडून गुन्ह्यातील 30 ग्रॅम सोन्यासह एकूण 7,53,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरचे आरोपी हे हाय प्रोफाईल सराईत गुन्हेगार आहेत। त्यांनी यापूर्वी नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीतील बंद बंगल्याची टेहाळणी करून नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत। त्यांच्याकडून आजपर्यंत तपासात अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। गंगापूर रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 315/2023 भारतीय दंडविधान कलम 454-380 प्रमाणे, गंगापूर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 317/2023 भारतीय दंडविधान कलम 457-380 प्रमाणे, ओझर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 253/2023 भारतीय दंडविधान कलम 457-380 प्रमाणे दाखल गुन्ह्यात घरफोडी चोरी करून घरात असलेली कारची चावी घेऊन कार चोरी करण्यात आली। सिन्नर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 821/2023 भारतीय दंडविधान कलम 457-380 प्रमाणे असे एकूण 4 गुन्हे उघडकीस आणण्यात आलेत। आरोपी रोहन संजय भोळे हा नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 215/2022 भारतीय दंडविधान कलम 454-380 प्रमाणे येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर हे करत असून आरोपींची पोलीस कस्टडी घेण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी नाशिक शहरात करण्यात आलेल्या घरफोड्या, चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे। दिनांक 24/12/23 रोजी गंगापूर रोड या ठिकाणी शारदानगरमध्ये एका बंगल्यामध्ये घरफोडी झाली होती। दिवसा घरफोडी झाली होती। त्यामध्ये सुमारे 2,41,000चा मुद्देमाल चोरीला गेला होता। त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखा युनिटच्या अधिकारी आम्हाला आम्ही तपास करत असताना तिथल्या बंगल्याचे सीसीटीव्ही फुटेज आधारे त्यानंतर आम्ही काही तांत्रिक विश्लेषण केलं। तांत्रिक विश्लेषणाने आम्हाला काही
क्लू मिळाले होते. त्या अनुषंगाने आमचे API तोडकर आणि PSI श्रीवन यांनी सगळे आरोपी हे नाशिक शहरातले असून ते सध्या धर्मान भागात पळून गेलेले आहेत आणि तिथे वास्तव्यात आहेत अशी माहिती मिळाली. त्यावर आम्ही तात्काळ 31 डिसेंबरच्या रात्री आम्ही तात्काळ बंदोबस्त असताना आम्ही तात्काळ तिकडे आमची टीम पाठवून API तोडकर आमची टीम त्या ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्या आरोपींकडून आम्ही आतापर्यंत जवळ 30 ग्रॅम सोन्याचा मुद्देमाल आणि टोटल 7,43,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्या आरोपीकडून सगळ्या आरोपींकडील चौकशीमध्ये असं कळलं की हे आरोपी हे नाशिक शहरातले हाय प्रोफाईल आरोपी आहेत. हे हाय प्रोफाईल राहतात, 4 व्हीलर गाडीने येतात आणि दिवसा गवळा जे बंगले आहेत उच्चभ्रू वस्तीतले बंगले, त्या बंगल्यांमध्ये हे बंगले बंद आढळले की त्या बंगल्यामध्ये घरफोडी करतात. ह्या आरोपींवर यापूर्वी नाशिक रोड उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असे बंगल्यांच्या घरफोडीचे गुन्हे आहेत. आता या आरोपींकडून आम्ही अद्यापपर्यंत गंगापूरचे 2 गुन्हे, ओझरचा 1 आणि सिन्नरचा 1 असे 4 गुन्हे उघडकीस आणले. तसे नाशिक रोडच्या एका गुन्ह्यामध्ये हा आरोपी पाहिजे आरोपी आहेत. या आरोपींचं नाव आहे, एकाचं नाव रोहन भोळे, एकाचं नाव ऋतिकेश काळे. हे आरोपी सराईत गुन्हेगार आहेत आणि या आरोपींकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सर, या आरोपींकडे आता हे अत्याधुनिक घरफोडीचे हत्यारे म्हणून आलेले आहेत. यांच्याकडे चोरीची गाडी 4 व्हीलर म्हणून आलेली आहे. अत्याधुनिक म्हणजे गॅस कटर आहे अत्याधुनिक, परत करवत पण अत्याधुनिक आहे त्यांच्याकडे. हे जे आपल्याला ऑनलाईन असे मिळतात त्या प्रकारचे यांच्याकडे आहेत. आणि जेणेकरून म्हणजे पूर्वीच्या घरफोडीचा प्रकार आरोपींचा आताच्या घरफोडीचा या आरोपींची जी आहे मोडस, यामध्ये ही मोडस जरा यांनी नवीन मोडस वापरलेली आहे. आणि हे आरोपी तसे सुशिक्षित आहेत. एक इंजिनिअरिंग शिकलेला आहे, एक कॉन्व्हेंट शिकलेला आहे आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे सहसा हाय प्रोफाईल वस्तीमध्ये 4 व्हीलरने गेल्यामुळे लक्षात येत नाहीत आणि तशा असताना लोक इथे घरफोडीचे गुन्हे करतात. आहे रोहन भोळे, याला शेअर मार्केटचा ट्रेडिंगचा फार मोठा याला हे आहे आणि त्यामुळे त्याला शेअरच्या ह्याच्यामध्ये तो ट्रेडिंग करण्यामध्ये म्हणजे त्याला ते व्यसन असल्या कारणाने तो ह्या घरफोडी करत असतो.